आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला आता मोकळा झालो मी. आशाला तर नाही तुमच्या त्या यवाला बोलवा आणि सांगा त्याला म्हणो आता माझ्यासोबत मास्तरनं सुद्धा घेऊन चलतो आहो. बाबा काय बोलताय? हा अकरा आता माझ्या सगळ्या मुली एकमेकीने सांभाळला सक्षम कणखर झालेल्या आहे आणि माझ्या आबाची जबाबदारी काय आहे? समीरराव ओवी त्याच्या लग्नाची जबाबदारी घेणारच आहेत. बोलवा यवाला आणि घेऊन चल म्हणा केव्हा या बाई मास्तर आता म्हणाले म्हणून आता यम डोक्यात आला बाई माझ्या. तू येईल आता घेऊन जायला. नाही येऊ दे बाई येऊ दे त्याला. वृंदाचं लग्न झालंय आता आता मी जायला तयार आहे त्याच्या बरोबर. ये बाबा. आई पण काय बोलतीयस? पण तुझ्या दुसऱ्या इच्छेचं काय? ती अजून अपूर्णच आहे ना? हो ना बाबा. तुला सांगू का मला धरमचेनचा आवाज आला होता. पण मी इतकं शोधलं त्यांना दिसलेच नाही मी कुठे. ती इच्छा राहिलीच माझी. सच्ची नहीं हो आपका धर्म. तुम्ही आवाज काढला धरमजींचा. तुम्ही फसवत होता मला. सोडत नाही मी तुम्हाला. पकडा काय बाई वेड्यासारखं काहीतरी करता. मला सोडत नाही मी. मला असं काहीतरी ऐकू नाही. मी जमले. छाती दुखायला. ऐक छाती दुखायला लागलं माझ्या. आई 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 काय होतंय? छाती दुखायला लागलं. यम मला बोलवायला आता. यम नेतोय मला. हो नाही नेणार मी तुम्हाला. परत म्हणा. नाही नेणार. अहो कुठेच नेणार नाही आम्ही तुम्हाला. खरंच म्हणजे अहो मी खोटा यम आहे, खरा यम नाहीये. तुम्ही पण खोटे आहात. तुम्ही पण फसवलं मला. नाही आता पण बघते मी आता. मला बघते सोडत नाही तुम्हाला आता. चला आले मम्मा आणि दादा आले. या थांबा. हे काय ठेवले मध्ये असं? अगं माप आहे ते आणि ते ओलांडूनच आत घरात येत असतात. गृहप्रवेश म्हणतात त्याला. ओके. आणि थांबा, माप ओलांडायच्या आधी उखाणा घ्यायचा असतो. आधी उखाणा घ्या, मग घरात या. वाडकरांची थोरली मुलगी मी लाडाची. वाडकरांची थोरली मुलगी मी लाडाची. अजिंक्यरावांची बायको पण काळजी घेणार शमिकाची. वा छान. जीजू आता तुम्ही. मी आणि उखाणा म्हणजे हो घ्या ना. जीजू घ्या ना. बरं घेतो. वकिली पेशाने दिले खूप धडे. वकिली पेशाने दिले खूप धडे. आता आयुष्याचं फायनल जजमेंट वृंदा तुमच्याकडे. अरे वा मस्त जीजू. आता या दोघांनी उखाणा घेतलाय. मम्मी कशाला मागे राहू? मी सुद्धा घेणार उखाणा.
ऐका हा सगळ्यांनी. मी शमिका क्लेवर, स्मार्ट, इंटेलिजंट आणि प्रेमळ. मी शमिका क्लेवर, स्मार्ट, इंटेलिजंट आणि प्रेमळ आता मम्मा डॅड असणार रोज माझ्या जवळ. अरे वा शमिका, खूप हुशार आहेस ग तू. हो ते तर मी आहेत. आता माप ओलांडून आत या. मम्मा चल ग. कुठे? माझ्या खोलीत. आजपासून तू माझ्या खोलीत राहणार ना. आणि मग तुझे बाबा कुठे राहणार? कुठे राहणार म्हणजे तो त्याच्या रूम मध्ये राहणार. आणि एक मिनिट, तू डॅडाचं का विचारतेस? तू माझ्यासाठी आली आहेस की डॅडासाठी आली आहेस? हो गराणे, मी तुझ्यासाठी चाले. अरे रे अजिंक्य, वहिनी तर शमिका सोबत राहणार आहेत. तुझं काय रे बाबा? नाही, त्यांनी कुठेही राहावं माझं काही म्हणणं नाहीये. फक्त माझ्या आयुष्यात मात्र कायम राहावं इतकंच म्हणणं आहे. दादा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे, आम्हाला माहित आहे. पण ते भांडी कुंडी जरा जे काही सगळे सामान आहे ते घरातच ठेवलं, पडून राहणार ना इथे. तिकडे वापरता येईल. आणि एक टाचणी पण गाळवायला नको. तुम्ही आजच टेम्पो पाठवून द्या. सगळं सामान पाठव. बाय. रोशन, तुझ्याशी असं पर्सनली भेटून बोलता नाही आलं, त्यासाठी सॉरी. बरं, आकाशने तुला ऍडव्हान्स पाठवला ना? अरे एकदम छान लग्न झालं. हो हो, डेकोरेशन सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना एकदम छान झालं होतं. बरं, ते राहिलेलं पेमेंट कधी पाठवू? महिन्यानंतर? अरे कशाला, मी
मी 2-3 दिवसात पाठवतो तुला. हा बाय बाय. काय करतेस उगाच? सोड. उगाच हा अहो लग्नात केवढी धावपळ केलीत तुम्ही, आत्ताही करताय. अगदी मंडप उभारण्यापासून ते नवरी माहेरचा उंबरठा ओलांडेपर्यंत सगळंच केलं तुम्ही. दमला असाल ना मग. अगं त्यात काय एवढं, मी वृंदाला शब्द दिला होता की मी माझ्या बहिणीच्या लग्नात जे काही नाही करू शकलो ना ते सगळं आत्ता करणार, त्याहून जास्त करणार. पण ओवी आपल्याला खूप कमी दिवस मिळाले होते ग. मला तर टेन्शन आलं होतं की सगळं होईल का, नीट पार पडेल का. पण सगळं कसं असं सागर संगीत झालं, त्यातच आनंद आहे बघ. खर तर एवढी धावपळ करून ना दमायला होतं, पण मला एक पैशाचा थकवा नाही आला गास. बघा कसं असतं, जी गोष्ट मनापासून व्हावी असं वाटतं त्यासाठी कितीही मेहनत घेतली तरी दमल्यासारखं वाटत नाही. आता वृंदाताईचं लग्न व्हावं हे जितकं मला वाटत होतं तितकंच तुम्हालाही वाटत होतं ना, म्हणून दमला नाहीत तुम्ही. समीर, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. इकडे बस. काय बोल. असं म्हणतात की आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात, पण मला तुमचे आभार मानायचेच समीर. कारण तेवढं महत्व आहे तुमचं माझ्या आयुष्यात. आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात हे खरं आहे. असले आभार ग, आपण काय वेगळे आहोत का? हो, तरी पण आता मी लग्न पार पाडेन असं म्हणाले खरं, पण तुम्ही सोबत होता म्हणून हे सगळं शक्य झालंय. आणि मुख्य म्हणजे कन्यादान. काही झालं तरी तिथे मी अडखळलेच असते ना. जेव्हा मी भांडणामध्ये बाबांना म्हणाले की वृंदाताईचं कन्यादान समीर करतील, तुम्ही कसलाही विचार न करता माझ्या मागे उभे राहिलात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात समीर. त्यासाठी थँक्यू. या सगळ्यासाठी खरं तर मला बाबांचे आभार मानायचे. एकेकाळी वाडकर मास्तरांसाठी मी बेजबाबदार होतो, पण त्याच वाडकर मास्तरांनी मी त्यांच्या मुलींना सांभाळू शकतो इतकं जबाबदार समजलं. हे खूप आहे का माझ्यासाठी खरंच. मला ना असं वाटतंय की मी ना आज खूप काही मिळवलंय आयुष्यात. खरंच आपण बरंच काही मिळवलंय आणि ते शेवटपर्यंत टिकवायचंय आपल्याला. आणि अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत ज्या आपल्याला मिळून पार पाडायच्या आहेत एकत्र. हो. अगं मास्तर, अहो आता इथे कशाला झोपताय तुम्ही? वृंदा गेली की सासरी. आता आता तुमच्या खोलीत झोपा. मी तांब्या ठेवते तिकडे. नाही असं दे माझ्याकडे, मी ठेवतो. काही म्हणा मास्तर, तुम्ही अगदी छुपे रुस्तम निघालात बाई.
काय गंमतच केली बाई तुम्ही. पोरं तर पोरं, मी सुद्धा घाबरले. मला म्हातारीला का नाही सांगितलं? तुमच्या प्लॅन मध्ये मला का नाही घेतलं बाई? नाही घेतलं असतं तुम्हाला माझ्या प्लॅन मध्ये, मग पण तुमची आतापर्यंतची एकंदर सगळी ख्याती बघता यातलं काही पोटात राहिलं असतं का तुमचं? का नसतं राहिलं? आता ते वकील साहेबांचा सगळा प्लॅन होता तेव्हा राहिला का बाई माझ्या पोटामध्ये? हा. बरं ते असू दे. तुम्ही म्हणालात की आभाच्या लग्नाची जबाबदारी समीरने घ्यायची, असं का म्हणलात बरं? मास्तर मी तुम्हाला सांगते, आता सारख्या सारख्या जाण्याच्या गोष्टी करायच्या नाहीत बाई. हा, मला माहितीये तसंच काही मनात आल्याशिवाय तुम्ही इतकं टोकाचं बोलणार नाही. नको ना बाई, वास्तू तथास्तू म्हणत असते, असा विचार करायचाच नाही. हे बघा, कधीतरी तो समोर येऊन उभा ठाकणार तेव्हा जायचंच आहे आपल्याला. विचार कशाला करत बसायचा असं म्हणते मी. तर मला सांगा, तो खोटा यम आला होता माझ्या समोर, किती घाबरले होते बाई मी. म्हणून सांगते, जाण्याचा विचार करायचा नाही बाई. हा, काय होतं माझ्या तरी आयुष्यात काय राहिलंय? झालं की सगळंच तर झालं ना. आता कशासाठी थांबायचं? म्हणजे मुलं आपापल्या मार्गाला लागली, छान एकमेकांसोबत आहेत, धरून आहेत एकमेकांना, आनंदी आहेत. अहो मग चांगलंच आहे की. त्यांच्या आनंदामध्ये आपण पण सहभागी व्हायचं बाई. त्यांचा आनंद वाढेल की नाही मला सांगा. मास्तर असं काय करता तुम्ही? पोरं आपली आहेत ना, त्यांना कधी आपली गरज लागेल सांगता येतं. आपण त्यांच्या सतत आसपास असायला हवं. खरं सांग. नाही, आपण कसेही असू दे, म्हातारे असू दे, आपण काही करू नाही शकलो त्यांच्यासाठी, काही असलं तरी एक आपले आई वडील आहेत. आपले आई वडील जिवंत आहेत याचा आधार वाटतो त्यांना. घाबरलेल्या पोराच्या पाठीवरून हात फिरवला ना की धीर येतो. नुसता हात फिरवला तरी धीर वाटतो. मला तुम्ही सांगा मास्तर, आपल्या डोक्यावरून जेव्हा आपल्या आई वडिलांचं चप्पर गेलं होतं तेव्हा कसं वाटलं होतं आपल्याला? हतबल व्हायला होतं, अस्वस्थ वाटतं, सुचेनासं होतं. मी तर म्हणते कधी ना कधी होणारच आहे ते. लांबडीवर पडलेलं बरं ना बाई, त्याचा विचार कशाला हवा डोक्यामध्ये? खरं सांगू का मास्तर, मी आधी गेले तरी चालेल बाई, तुम्ही नाही जायचं. मास्तर तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मुलींना माडवलंय ना, सोन्याहून पिवळं बाई. मला कुठं जमलं का तुमच्यासारखं मुलांना वाढवणं? तुम्ही तुमच्या मुलांबरोबर भरपूर काळ राहायला पाहिजे. माझ्या पोरांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवायला या घरामध्ये एक बाप हवा. तुम्ही नाही, मी जाईन बाई लवकर. असेल आता ताई, आता कसं सांगू तुम्हाला? तुम्हाला यम फक्त दिसतो, पण खरा यम माझ्या पाठी लागलाय. एक एक सेकंद मृत्यूच्या दिशेने पुढे सरकतोय मी. वेळ कमी आहे, खूपच कमी. काय ग मुक्ता, काय झालंय? सकाळपासून शांत शांत आहेस, काय डोक्यात विचार चाललेत वाटतं? काही नाही ग, खूप मज्जा मस्ती करून झाली, आता टेन्शन आलंय. क्लासला सुट्ट्या झाल्यात लग्नामुळे खूप. आता सगळं बॅकलॉग भरून काढावा लागणार आहे. अगं मग त्यात टेन्शन काय घ्यायचं? बाबा आहेत ना सोबत, आबा पण असेल,
आणि बघ काही लागलं ना तर मी सुद्धा येईन. तू आता जरा एका गोष्टीकडे लक्ष दे. कशाकडे? आकाशकडे? हो, त्यासाठी तुला आकाश भाऊजींकडेच लक्ष द्यावं लागेल. म्हणजे नाही ताई, तू खूप ट्रिकी बोलतेस, जरा मला कळेल असं बोल ना. म्हणजे तुमच्या लग्नाला 1.5 वर्ष झाले की नाही, मग आता तुम्ही बाळाचा विचार सिरियसली करायला हवा. यार ताई, तू थांब, तू आता तू सुरू होऊ नकोस प्लीज. अगं सुरू होऊ नको म्हणजे काय हरकत आहे विचार करायला? नाही ते बघ, मला प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण जेव्हा आम्हा दोघांमध्ये बोलणं झालं होतं तेव्हा आकाश म्हणाला होता की त्याला अजून छान सेटल व्हायचंय. अगं आता आणखीन किती सेटल होणार आहात? छान सेटल झालाय, सगळं छान चाललंय. ते काही नाही, भाऊजींना सांग की आम्ही सांगितलंय सिरियसली विचार करा म्हणून. काय काय चाललंय बोलणं? हो, मी हिला काय म्हणाले? ताई काय तू पण त्यांना कशाला सांगतेस? बरं बरं, तुमच्या दोघींमधलं बोलणं तुमच्याकडेच राहू दे बे. मी काय सांगते ते ऐका आता. हा, वृंदाचं लग्न झालं, ती मार्गी लागली. ओवीचं काय बाई, सगळं मार्गी लागलेलंच आहे. मुक्ता, तुम्ही मनावर घ्या बाई, आता पाळणा लवकर हलवा आता. वाट बघायला नका लावू बाई आम्हाला, काय ग? ठीक आहे, येते मी. आता तू कुठे चाललीस? काही नाही, आकाशला सांगते जाऊन सुट्टी काढ म्हणून. आज संध्याकाळपर्यंत गुड न्यूज देऊनच टाकतो. अगं हिला काय झालं? अशीच आहे ती. काय ग बाई. बर ओवी, वृंदाकडे कसं सगळं ठीक आहे ना ग? म्हणजे आभाचा काही फोन आला का? नाही, अजून तरी काही बोलणं नाही झालंय, पण हे आता भाजी वगैरे करून झाली ना की करते फोन तिला. बर